नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। पहिल्या लढतीला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते। दोन्हीची पहिली सराई घेऊन निघालाय जर्सी क्रमांक 9 आपल्याला बघायला मिळते। सातेरच्या संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त उंचीपुरा खेळाडू वारंवार मध्यरक्षकाला लाथीने टिपण्याचा प्रयत्न करतोय। 7 खेळाडू फुल फील्ड डिफेन्स असेल, यावेळेस मात्र अचूकरित्या मध्यरक्षकाला टिपल्याचा दावा करतोय आणि दावा खरा देखील ठरतोय। जबरदस्त खेळ, त्याला प्रतिउत्तर दाखल। बहिरोळी संघाचा एक उंचीपुरा आणि जबरदस्त डायनामिक चढाई बहादूर अलंकार सर सुमित एक स्टार रायडर या वर्षी अतिशय फॉर्म मध्ये, मात्र बॅड लक तितकंच संघाकडून योग्य असं सहकार्य त्याला प्रत्येक वेळेला मिळतच असं नाही, मात्र जबरदस्त खेळ आहे सुमितचा। एक उंचपुरा असा हा खेळाडू किहीम सिद्धिकृपा बोमटकरपडा, वेताळेश्वर किहीम विरुद्ध सिद्धिकृपा। आपण विनाविलंब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या। मित्र, आपण स्पर्धा सुरू झाल्यापासून एक चांगलं सहकार्य केलंय, मात्र आता कुठे विषय विद्यार्थी असणारी सुद्धा घरं आहेत, त्यांचे आपल्याला विचार करायला पाहिजे। कबड्डी अर्थात आपल्या हृदयात, कबड्डी आपल्या घरात, कबड्डी आपल्या मनात आणि कबड्डी आपल्या नसानसात आहे आणि ते असायलाच पाहिजे, कारण हे जे काही सांघिक खेळ आहेत, पूर्वजांनी सुरू केलेले खेळ आहेत, आपलं शरीर निरोगी आणि सदृढ ठेवण्यासाठी असणारे हे जे काही खेळ आहेत ते प्रत्येक ठिकाणी व्हायलाच पाहिजेत। त्या खेळांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, आपणही त्या खेळामध्ये सहभागी झालं पाहिजे। हे जरी खरं असलं तरी कधी कधी आपल्याला परीक्षांसारखा सुद्धा गोष्टींचा विचार करावा लागतो, आजूबाजूला काही कार्यक्रम असतील त्यांचाही विचार करावा लागतो। वेळ घालवू नका, चला मित्रांनो, प्लीज ग्राउंड खाली आहे, चला लवकर या। दरम्यान सुमित रेडवर आहे, खरोखर निखिल विरुद्ध सुमित अशी एक आपल्याला संघर्षमय लढत पाहायला मिळेल। जरी सांघिक खेळ असला तरी कधी कधी एक पाहायचं आपल्याला बघा, मी बोललो आणि लगेच त्या ठिकाणी घडलंय की -1 2 गुणांची कमाई करतो सुमित। रेड मध्ये अतिशय चपळता आहे, त्याच्या आत्मविश्वास भरलेली रेड असते नेहमी। बघा वारंवार रेडवर जातो सुमित, 5 नंबर जशी परिधान केलेला हा बहिरोळे संघाचा खेळाडू। चला वेताळेश्वर किहीम सिद्धिकृपा बोंबटकरपडा सहकार्य करा मित्रांनो। प्रत्येक संघासाठी जर या ठिकाणी वेळ दिला गेला तर मात्र ही स्पर्धा संपवायला आपल्याला सकाळ होईल। सहकार्य करा मित्रांनो, अत्यंत सुंदर देखणं दैदिप्यमान नियोजन आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे। खेळाडू या ठिकाणी काय येत नाही आहेत। शेवटचा 1 मिनिट या ठिकाणी आयोजकांचा इशारा, वेताळेश्वर किहीम सिद्धिकृपा बोंबटकरपडा, दोन्ही संघांसाठी 1 मिनिटाचा इशारा। संघ उपस्थित झाले नाही तर दोन्ही संघांवर कारवाई केली जाईल। धन्यवाद। वेताळेश्वर किहीम संघ येतोय, प्रतिस्पर्धी सिद्धिकृपा बोंबटकरपडा आपण देखील चला। 1 मिनिटाचा अवधी या ठिकाणी लावला गेलाय। धन्यवाद। किहीम संघ या ठिकाणी उपस्थित होतोय। चला प्रतिस्पर्धी
बोंबटकरपणा धन्यवाद. आपण देखील येत आहे. आपण दोघांनी प्लॅनिंग केलं होतं की काय जायचं तर दोघांनी सोबतच जायचं. धन्यवाद. एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी मैदानावरती द्या. निश्चितच अखेर तो विजय आणि पराजय या दोन्ही नाण्याच्या एकाच बाजूने आपल्याला सामोरं जावं लागेल. परत किती दर्जेदार खेळ हे पाहण्यासाठी रसिक वर्ग असतो. नेहमी लक्षात नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, कधीही आपण स्वतःसाठी खेळू नका. चला स्कोरर आणि लाईनमॅन ग्राउंड नंबर 1 वर जर नसतील तर स्कोरर आणि लाईनमॅन ग्राउंड नंबर 1 वर. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो. धन्यवाद. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला एक क्वार्टर फायनलचा दुसऱ्या सामन्याचा आनंद घ्यायला मिळतोय. चला मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल माऊली भुके विरुद्ध जय गणेश ढोकवडे. आपण तयारीत राहा. आपल्यासाठी पहिला पुकार तर मैदान क्रमांक 1 वरती गावदेवी मुशेत विरुद्ध जय हनुमान कातळपणा. आपण देखील तयारीत राहा. आपल्यासाठी देखील पहिला पुकार. चारही संघांसाठी पहिले पुकार झालेले आहेत. आपण तयारीत राहणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण आता आपण क्वार्टर फायनलच्या लढती या ठिकाणी लढतोय. चला दरम्यान ग्राउंड नंबर 2 वर आपण पाहतोय मुशेत विरुद्ध पैरोळे अशी लढत. आज आपण भरोळे संघामध्ये अलंकार सर रणजितला बघत नाही आहोत, त्यामुळे सगळी मदत असणार आहे ती सुमितवर असणार आहे. 4-6 असा गुणतक्ता आपल्याला दिसतोय ग्राउंड नंबर 2 वर. तर निश्चितच रोमांच थरार पदर आली ते संघर्ष नाट्य तुंब युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओढी. 2025 आज दत्तप्रसन्न क्रीडा मंडळ किहिम यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतं. एक अत्यंत दैदिप्यमान व देखील नियोजन आयोजन आज आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं आहे. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो, कारण इतकी सुंदर या ठिकाणी साऊंड व्यवस्था, तितकेच दर्जेदार मैदान या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले बघायला मिळत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे दत्तप्रसन्न क्रीडा मंडळ किहिम आपलं कौतुक असेल. या व्यतिरिक्त ते माघारी परतत असताना त्याला प्रत्युत्तर दाखल. अनुरुद्ध दळवी एक जबरदस्त आणि खानाखाती हल्ले करणारा हा चढाई बहादर. यावेळेस मात्र बोंबटकार पाण्याच्या निश्चितच बेडीमध्ये अडकतो. त्याला प्रत्युत्तर जय. जर्सी क्रमांक 9 आपल्याला बघायला मिळतोय. 6चा डिफेन्स असेल, बोनस गन ऑन असेल, परंतु जर प्रयत्न झाला तर त्या ठिकाणी साहिल शिगम मात्र तयारीत असेल. ओव्हर किकच्या माध्यमातून लाद भिरकावली गेली आहे आणि मात्र कोपराक्षकाला तोल सावरला नाही. सहजरित्या त्या ठिकाणी कोपराक्षक बीट होतोय आणि एका गुणाची अजून एकदा भर पडती आहे, ती अर्थातच बोंबटकरपणा संघाच्या प्रांगणामध्ये. प्रत्युत्तर आदरणीय वेदांत रोशनजी भिका आपलं या ठिकाणी धन्यवाद द्यावं तेवढं थोडं आहे, कारण एक दर्जेदार अशी साऊंड सिस्टम आपल्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्हाला देण्यात आलेली आहे. आपलं कौतुक असेल. मी वेदांत भिका यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. सर्वांनी वेदांतजी भिका खऱ्या अर्थाने एक दर्जेदार अशी साऊंड व्यवस्था आपण आज या ठिकाणी दिलेली आहात. खऱ्या अर्थाने आपल्यामुळेच आमचा आवाज या जनमानसांपर्यंत पोहोचतोय. दरम्यान कपेजी दळवी यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी बरोबर एंट्री असते, त्यांच्या संघाची मॅच लागली की त्यांची एंट्री महत्वपूर्ण कामे आटपून येतात आणि
पुन्हा एकदा त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. सुपर रेड साठी 1000 रुपयाचं पारितोषिक पप्याजी दळवी यांच्याकडून किहीम संघाकरता. कुठल्याही खेळाडूने आपल्या रेडमध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडू बाद करून रेड सक्सेस केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय पप्याजी दळवी यांच्याकडून देण्यात येईल. मगाशी सुद्धा एका खेळाडूने ते पारितोषिक पटकावलं होतं, ज्याचा आनंद त्या खेळाडूपेक्षा पप्या दळवी यांना झाला होता. आता पवार त्यांना माहित आहे की बक्षीस किती जाऊ दे, पैसे किती जाऊ दे, माझा संघ पुढे जातो याचा एक आनंद त्यांना जो मिळतो तो एक वेगळा आनंद आहे. दरम्यान अनिरुद्ध रेडवर आहे 6 विरुद्ध 1. पाहूया कशा पद्धतीने अनिरुद्धच्या विरोधात या ठिकाणी जाळ रचलं गेलंय. मात्र अनिरुद्ध नक्कीच आज मात्र थांबत नाही आहे. आपल्या प्रत्येक रेडमध्ये 1-2 गुण मिळवतोय आणि आपल्या संघाचा गुणांचा आलेख मात्र पुढे सरसवतोय. या ठिकाणी आपण सन्मान करतोय कुमार वेदांत रोशन भिका याच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्याला एक सुंदर अशी साऊंड सिस्टीम आजच्या कबड्डी स्पर्धेकरता देण्यात आलेली आहे. मी आदरणीय भिकाजी चव्हाण आपल्याला विनंती करतो आपण कुमार वेदांत भिका याच्या या ठिकाणी यथोचितरित्या मानसन्मान करायचा. निश्चितच सुंदररित्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून ही साऊंड सिस्टीम या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. वेदांत रोशन भिका यांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. खरोखर अतिशय सुंदर अशी साऊंड व्यवस्था या ठिकाणी आपल्या माध्यमातून पुरवण्यात आली. निश्चितच त्याचा स्पॉन्सरशिप आपल्या माध्यमातून घेण्यात आली त्याबद्दल आपले धन्यवाद. निश्चितच तदनंतर एक महत्त्वपूर्ण धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो की ज्या संघांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मैदानामध्ये स्कोरर, लाईनमन्स अथवा त्या ठिकाणी टाईम मशीन ऑपरेटर अशा प्रकारच्या विविध भूमिका ज्या संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवल्या गेल्या ते संघ अर्थातच जय भवानी मुशेद, वेताळेश्वर किहीम, नवयोग चोंडी आणि जय हनुमान कातळपाडा या 4ही संघांच्या खेळाडूंचं तथा संघांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपण सहकार्य करताय, हत्ती केला आणि शेपूट राहिलाय. आपण यापुढे देखील अशाच प्रकारचं सहकार्य करा हीच विनंती असेल. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी स्पर्धा म्हटली की अनेक हातांची गरज असते, अनेक हात असे पुढे सरसावले. म्हणूनच या ठिकाणी बघतोय आपण दत्तप्रसन्न किहीम मंडळ अगदी दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करताना दिसतोय. कारण अनेक हातांची गरज असताना अपेक्षेपेक्षा जास्त हात पुढे सरसावले. कोणी आर्थिक स्वरूपात, कोणी वस्तू स्वरूपात, तर कोणी इतर स्वरूपात योगदान दिलं आणि नक्कीच या मंडळाला एवढा प्रोत्साहन मिळालं, एवढा उत्साह वाटला, जल्लोष वाटला, हर्ष वाटला की अगदी दिमागदार पद्धतीने आयोजन या स्पर्धेचे ते करताना दिसत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय की हळूहळू ही स्पर्धा जशी पुढे सरकतोय त्या स्पर्धेची यशस्वीता मात्र वाढत चाललेली आहे, त्या स्पर्धेची उंची मात्र वाढत चाललेली आहे, यात मात्र शंका नाही. कारण एक जबरदस्त आयोजन, नियोजन, एक सुंदर अगदी खेळाडूला मोहित करतील अशी मैदानं तयार करण्यात आलेली आहेत. आणि त्याचबरोबर आमचे स्पीकरमन यांच्याकडून भरपूर अशी ही लाईटची व्यवस्था, अगदी कानाकोपऱ्यामध्ये प्रकाश पोहोचतोय एवढी लाईटची व्यवस्था केली जाते. नक्की दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय ग्राउंड नंबर 2 वर काहीसा एकतर्फी सामना पाहायला मिळतो आपल्याला. वरचढ ठरतोय तो सध्या तरी मुशेद हा संघ. अजूनही बहुसंख्येने उपस्थित हा कबड्डी मायबाप रसिक यांना मी वारंवार धन्यवाद देतोय आयोजकांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने. कारण आपण एक चांगला उत्साह देतात, प्रेरणा देतात आणि जल्लोष वाटतोय तुमच्यामुळे.
चला दरम्यान ग्राउंडवर 2 ओव्हर बघतोय आपण. बैरवळे वर्सेस सातिर्जे, निखिल विरुद्ध सुमित असा सामना पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर 2 वर. मात्र पहिल्या हाफमध्ये नक्कीच निखिलच्या संघाने एक मजबूत अशी पकड सर्व बाबतीमध्ये वरचढ ठरताना दिसतोय. मात्र दुसरा हाफ निर्णायक हाफ चालू झालाय. आज रणजीतची अनुपस्थिती नक्कीच जाणवतोय सुमितच्या त्या संघाला, कारण 14-6 दुसरं निर्णायक सत्र क्वार्टर फायनल सामना जिंकल्यानंतर आपण बक्षीस पात्र ठरणार आहोत. म्हणजे आपण बक्षिसाच्या जवळ आलेलो आहोत. सातत्याने रेड म्हणजे सुमित करतोय. या ठिकाणी अनिरुद्ध टाइमपास करतोय. अनिरुद्धला माहित आहे की जास्त जोखीम पत्करून चालणार नाही आहे. चला दुसरा प्रकार असेल गावदेवी मुशेत विरुद्ध जय हनुमान काटळपाडा. आपण मैदान क्रमांक 1 साठी तयारीत राहा. त्यासाठी सेकंड कॉल गावदेवी मुशेत जय हनुमान काटळपाडा. तर मैदान क्रमांक 2 साठी हा तिसरा बांधीर पुकार, थर्ड अँड फायनल कॉल. कीम संघासाठी पारितोषिक आहे. पपेजी दळवी यांच्याकडून सुपर 8 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अजून तरी पहिल्या हाफमध्ये कोणी पटकावलेलं नाही आहे. आताची पकड कुंदनच्या माध्यमातून झाली. त्या पकडीसाठी अनिशा बेंद्रे यांच्या माध्यमातून कुंदन बेंद्रे यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचा आहे कुंदन बेंद्रे. बघा या ठिकाणी अधूनमधून का होईना बक्षिसांची खैरात होत आहे. आम्हालाही सांगायला बरं वाटतंय. खेळाडूंना ऐकून प्रोत्साहन मिळतंय आणि लावणाऱ्यांना तर अत्यानंद होतोय. असं हे तिघांचं कॉम्बिनेशन जुळलं जातं या ठिकाणी आणि स्पर्धे मात्र मध्ये त्या निमित्ताने चुरस निर्माण होते. चला या ठिकाणी 4-6 एक चुरशीचा सामना नक्कीच पाहायला मिळतो ग्राउंड नंबर 1 वर. कीम वर्सेस भोंबटकर पाडा आणि पपेजी दळवी यांच्याकडून सुपर 8 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आगळं वेगळं आणखीन पारितोषिक एक हौशी दानशूर व्यक्तिमत्व पपेजी दळवी यांच्याकडून आणखीन एक पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. वेताळेश्वर कीमच्या कुठल्याही रायडरने आपल्या रेडमध्ये जेवढे गुण, प्रत्येक गुणास 100 रुपये. 2 गुण म्हणजे 2 खेळाडू बाद करून रायडर आला तर 200 रुपये. तसंच प्रत्येक पकडीला कोणी द्यावं, पप्या दळवी यांनी द्यावं. तर या ठिकाणी पाहतोय एक नक्कीच, कारण अजूनही संधी आहे. 6-6 या ठिकाणी सामना पाहतोय आपण. बरोबरी सध्या एक पॅरलल पोझिशन मध्ये, इक्वल पोझिशन मध्ये सामना रंगतोय. तो ग्राउंड नंबर 1 वर पार्थ रेड वर आहे. 6 विरुद्ध 1 अशी रेड. खोलवर जाऊन चढाई करून गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय, दावा करतोय. गडी मारण्याचा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. मात्र ज्या पद्धतीने पार्थ दावा करतोय त्याच पद्धतीने टीम संघातील खेळाडू सुद्धा दावा करतोय की टच झालेला नाहीये. पाहूया अखेर पंच निर्णय देतील आणि तो अंतिम असणार आहे.
रेडवर आहे